हॅलो स्टुडंट, आज आपण प्रॅक्टिस सेट 36 मधला क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. क्वेश्चन 1, 2, 3 हे आपण लास्ट पार्ट मध्ये पाहिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 4 पाहूया. राकेश एज इज लेस दॅन सानियाज एज बाय 5 years. द सम ऑफ देअर एज इज 27 years. हाऊ ओल्ड आर दे? ओके, मग इथे काय दिलेत आपल्याला? दोन क्वांटिटीज दिल्यात. एक आहे राकेशचं एज आणि दुसरा आहे सानियाचं एज. तर दोघांच्या एजचं रिलेशन दिलंय काय की राकेश चं जे एज आहे म्हणजे वय आहे हे लेस दॅन म्हणजे कमी आहे कोणाच्या वयाच्या? सानियाच्या. कितीने कमी आहे? 5 years कमी आहे. ओके, मग आपण जर सानियाचं एज एक्स कन्सिडर केलं तर त्या एक्स मधनं आपल्याला लेस दॅन म्हटल्यानंतर एक्स मधनं 5 काय करावे लागणार आहे? सबट्रॅक्ट करावे लागणार आहे. करेक्ट. मग राकेशचं एज किती झालं? एक्स मायनस 5 years. ओके, नेक्स्ट आपल्याला त्या दोघांच्या वयाची सम दिली म्हणजे काय दिली? बेरीज. किती येते? 27 years. तर आपल्याला काय करायचे? त्या दोघांचे वय फाइंड आउट करायचे. हाऊ ओल्ड आर दे म्हणजे त्यांचे वय आपल्याला काय करायचं? एज फाइंड आउट करायचं. फर्स्ट वी कन्सिडर सानियाज एज. ओके, लेट सानियाज एज बी एक्स इयर्स. ओके, सानियाचं काय एज आपण एक्स इयर कन्सिडर केलंय कारण की आपल्याला राकेशचं एज आणि सानियाचं एज याच्यामधला रिलेशन दिलेलं आहे. करेक्ट. काय दिले नेक्स्ट की सानियाच्या एजच्या पेक्षा 5 वर्षांनी लहान कोण आहे? राकेश. मग देन राकेशचं वय किती येणार आहे? राकेश एज इज सानियापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे म्हटल्यानंतर सानियाचं वय जर एक्स आहे तर राकेशचं एज किती असणार आहे? एक्स मायनस 5. करेक्ट, कारण की आहे याच्यातनं 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर काय येणार आहे? राकेशचं एज एक्स मायनस 5 years. ओके, हे झाले दोघांचे एजेस. मग आता नेक्स्ट कंडिशन काय दिली आपल्याला? त्या दोघांच्या वयांची ऍडिशन दिली म्हणजे सम दिली. किती दिली? 27. ओके, मग आपण काय येणार? द सम ऑफ their ages is 27 years. हे गिवन आहे आपल्याला. करेक्ट. मग आपल्याला काय माहितीये? दोघांच्या वयांची सम म्हणजे ऍडिशन 27 दिली. मग सानियाचं एज किती? एक्स आणि राकेशचं किती आहे? एक्स मायनस 5. यांची काय केली? ऍडिशन आणि ती ऍडिशन किती येणार आहे? 27. ओके, आता ब्रॅकेट ओपन केले. एक्स प्लस एक्स मायनस 5 is equal to 27. Correct. X plus x is 2x minus 5 is equal to 27. Correct. Next आपण काय करणार आहे की हा 5 आपल्याला कॅन्सल करायचा म्हणून काय करणार? हा मायनस आहे मग त्याच्या विरुद्ध काय करणार? आपण त्यात ऍड करणार. मग काय मायनस 5 म्हटलं इथं ऍड काय करणार? प्लस 5. मग काय येणार? ऍडिंग 5 टू बोथ साइड्स कारण की आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग हा काय करायचा? कॅन्सल. मग काय येणार आहे? 2x मायनस 5 प्लस 5 इज इक्वल टू 27 प्लस 5. बोथ साइड्सला 5 ऍड केला. ओके, प्लस 5 मायनस 5 गेट कॅन्सल. देअरफॉर 2x इज इक्वल टू 27 प्लस 5 इज 32. करेक्ट. 2 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड. देअरफॉर x इज इक्वल टू 32 अपॉन 2. 2 1 जा 2. 2 1 जा 2 रिमाइंड 2 6 जा 12. एक्स इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला? 12. ओके, पण एक्स काय कन्सिडर केलंय आपण? सानियाज एज. करेक्ट. ह्याच्यावरून काय कळालं आपल्याला? 6 येते, सॉरी 6 झालंय. देअरफॉर सानियाज एज 16 years. करेक्ट. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली आहे? 16 मिळाली आहे आणि एक्स काय कन्सिडर केलंय आपण? सानियाज एज. मग आता याच्यावरून आपण राकेशचं एज फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर राकेश एज काय कन्सिडर केले आपण? एक्स मायनस 5. मग काय येणार आहे? एक्स मायनस 5. एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 16. मग काय येणार आहे? 16 मायनस 5 इज इक्वल टू 16 minus 5 is 11. Okay. Rakesh age is 11
इयर्स. ओके, मिळाले दोघांचे एज. सानियाचं एज किती मिळालं? 16 इयर्स अँड राकेश एज इज 11 इयर्स. ओके, त्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 5. When planting a forest, the number of Jambul trees planted was greater than the number of Ashoka's trees by 60. If there are altogether 200 trees of these two types, how many Jambul trees were planted? Okay, म्हणजे काय करतोय आपण? एक when planting a forest म्हणजे जंगलामध्ये काय करतोय? झाडं लावतोय त्यावेळेस द नंबर ऑफ जांभूळ ट्रीज आपण म्हणजे नंबर ऑफ जांभूळ ट्रीज प्लांटेड वॉज इज ग्रेटर दॅन द नंबर ऑफ अशोकास ट्रीज बाय 60. म्हणजे जांभूळ ट्री हे काय केलेत आपण? जास्त प्लांट केलेत. कशाच्या कंपॅरिझन मध्ये? अशोका ट्रीजच्या. कितीने जास्त प्लांट केलेत आपण जांभूळ ट्री? 60. म्हणजे अशोकाच्या ट्रीज पेक्षा 60 ट्रीज आपण काय केले? जांभूळचे जास्त लावलेत. ओके, इफ देर आर ऑल टुगेदर म्हणजे दोन्हींचे जर ऑल टुगेदर म्हणजे काय की दोन्ही सोबत घेतले तर किती होत आहेत? टोटल ट्रीज किती होत आहेत? 200. करेक्ट. म्हणजे ह्या दोघांची जर ऍडिशन केली, जांभूळ ट्रीज, नंबर ऑफ जांभूळ ट्रीज प्लस नंबर ऑफ अशोकास ट्रीज इज इक्वल टू किती असणार आहे? 200 ट्रीज. ओके, तर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? नंबर ऑफ जांभूळ ट्रीज, टोटल नंबर ऑफ जांभूळ ट्रीज आपल्याला फाइंड आउट करायचंय. आता बघा, आपण एक्स कशाला कन्सिडर करणार? आपल्याला जांभूळ ट्रीजचं रिलेशन कशाबरोबर दिले? अशोका ट्रीज बरोबर दिले, बरोबर. म्हणून आपण एक्स काय कन्सिडर करणार? नंबर ऑफ अशोकास ट्रीज. काय येणार आहे? देअरफॉर द नंबर ऑफ अशोका ट्रीज dx किंवा इज इक्वल टू एक्स. देअरफॉर देन x plus 60 is number of Jambul trees planted. करेक्ट. जर अशोकाचे x ट्रीज प्लांट केले असतील तर त्याच्यापेक्षा जांभूळ ट्रीज कितीने जास्त आहेत? 60ने. म्हणून काय आलं? x प्लस 60 नंबर ऑफ ट्रीज काय केले आपण? जांभूळचे प्लांट केले. आणि दोन्ही ऑल टुगेदर केले म्हणजे काय येणार आहे? एक्स अशोकाचे आणि एक्स प्लस 60 जांभूळचे. हे दोन्ही एकत्र घेतले तर किती टोटल नंबर ऑफ ट्रीज आपण प्लांट केलेत? 200. करेक्ट. हे मग आपलं ओपन केले ब्रॅकेट, एक्स प्लस 60 इज इक्वल टू 200. ओके, एक्स प्लस एक्स इज 2x प्लस 60 इज इक्वल टू 200. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हटलं त्याच्या जवळची व्हॅल्यू सगळ्या काय करायच्या आपल्याला? कॅन्सल. मग 60 ते प्लस आहे, मग आपण काय करणार? सबट्रॅक्ट काय करणार? 60 करणार. मग काय येणार? सबट्रॅक्टिंग 60 फ्रॉम बोथ साइड्स. करेक्ट. मग काय येणार? देअरफॉर 2x प्लस 60 minus 60 is equal to 200 minus 60. Plus 60 minus 60 get cancelled. Therefore, 2x is equal to 200 minus 60 is 140. आता 2 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन काय होणार? डिवाइड. Therefore, x is equal to 140 divided by 2. 2 ने जर सिम्प्लिफाय केलं, 2 1 जा 2, 2 7 जा 14 and 0. Therefore, x is equal to 70. आणि एक्स काय कन्सिडर केलाय आपण? नंबर ऑफ अशोकास ट्रीज बी एक्स. आता नंबर ऑफ जांभूळ ट्रीज काय येणार आहे? नंबर ऑफ जांभूळ ट्रीज किती कन्सिडर केलेत आपण? एक्स प्लस 60. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 70. ती पुट केली. 70 प्लस 60. 70 प्लस 60 इज 130. म्हणजे नंबर ऑफ जांभूळ ट्रीज किती प्लांट केलेत आपण? 130. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. शुभांगी हॅज ट्वाइस ॲज मेनी 20 रुपीज नोट्स ॲज शी हॅज 50 रुपीज नोट्स. ओके, म्हणजे 50 रुपीजच्या ज्या नोट्स आहेत त्या नोटच्या ट्वाइस तिच्याकडे कशाच्या नोट्स आहे? 20 रुपीजच्या. ओके, म्हणजे 50 रुपीजच्या नोटच्या नंबरच्या
ट्वाईस हे काय तिच्याकडे 20 रुपीजचे नोट्स आहेत. ओके, ऑल टुगेदर म्हणजे दोन्ही जर एकत्र घेतले तर तिच्याकडे टोटल किती पैसे जमा होत आहेत? 2700 रुपीज. ओके, मग हाऊ मेनी 50 रुपीज नोट्स डज शी हॅव? मग आपल्याला काढायचे आहेत की तिच्याकडे नक्की 50 रुपयाच्या किती नोट्स आहेत. ओके, मग आता बघा आपल्याला काय दिलंय? 50 रुपीज नोट्सचं रिलेशन कशा बरोबर दिलंय? 20 रुपीजच्या नोट बरोबर. बरोबर, आणि मग आपण कन्सिडर काय करणार? 50 रुपीजची नोट काय करणार? कन्सिडर एक्स. आणि जर 50 रुपीजची नोट जर एक्स तिच्याकडे असतील तर त्याच्या ट्वाईस काय आहेत? तिच्याकडं 20 रुपीजच्या नोट्स आहेत. आले लक्षात? म्हणजे 50 रुपयाची जेवढा नोट आहेत त्याच्या ट्वाईस म्हणजे डबल तिच्याकडे कशाच्या नोट आहेत? 20 रुपीजच्या नोट आहेत. आणि त्या दोन्ही नोटांची जर ऍडिशन केली आपण म्हणजे 20 रुपीजची नोटा आणि 50 रुपीजच्या नोटा हे सगळ्या नोटांची जर ऍडिशन केली तर आपल्याकडे किती पैसे जमा होत आहेत शुभांगीकडे? 2700. तर आपल्याला काय काढायचंय की हाऊ मेनी म्हणजे तिच्याकडे किती 50 रुपयाच्या नोटा आहेत हे आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट करायचंय. आन्सर मध्ये लेट शुभांगी हॅव एक्स नोट्स ऑफ 50 रुपीज म्हणजे तिच्याकडे आपण कन्सिडर केले की एक्स एवढ्या नोट्स आहेत की ज्या कशाच्या नोट आहेत? 50 रुपयाच्या नोट आहेत. ओके, देन आपल्याला काय सांगितले कंडिशन एक्झाम्पल मध्ये की 50 रुपयाच्या नोटांच्या डबल तिच्याकडे कशाच्या नोट आहेत? 20 रुपीजच्या म्हणजे ट्वाईस म्हणजे एक्स आपण 50च्या कन्सिडर केल्या तर त्याच्या डबल म्हणजे काय येणार आहे? 2x कशाच्या नोटा आहेत? 20 रुपीजच्या. आणि ऑल टुगेदर म्हणजे दोन्ही सगळ्या नोटा जर एकत्र केल्या तर तिच्याकडे किती नोटा किती पैसे जमा होत आहेत? 2700 एवढी अमाऊंट तिच्याकडे काय होती? जमा होते. मग आता एक्स ह्या कशाच्या आहेत? 50 रुपीजच्या म्हणजे ह्या काय आहेत? नंबर ऑफ नोट्स कशाच्या? 50च्या म्हणजे 50 इंटू एक्स करणार आपण. करेक्ट, प्लस 2x इंटू कशाच्या? 2x ह्या नोटा किती कोणत्या याच्या आहेत? 20 रुपीजच्या म्हणून इंटू काय करणार? 20 आणि ह्या सगळ्यांची ऍडिशन किती? ती 2700. आले लक्षात? एक्स नोटा कन्सिडर केल्यात 50च्या, 2x आहेत 20च्या. या सगळ्यांची ऍडिशन म्हणजे 50च्या एक्स नोटा आणि 20च्या 2x नोटा यांची जर ऍडिशन केली तर किती मिळते आपल्याला? 2700. हे एक्झाम्पल मध्ये गिव्हन आहे सगळं. ओके, मग 50 इंटू एक्स काय येणार आहे? 50x. ओके, 20 इंटू 2 40x इज इक्वल टू 2700. ओके, 50 प्लस 40 इज 90x इज इक्वल टू 2700. 90 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड देअरफॉर x इज इक्वल टू 2700 डिवायडेड बाय 90. 0 ला 0 कॅन्सल. 9 1 जा 9 9 3 जा 27 आणि 0 ला ऍज इट इज. देअरफॉर x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 30. आणि x काय केलाय कन्सिडर आपण? नंबर ऑफ 50 नोट्स. ओके, x नोट्स ऑफ 50 नोट्स 50 रुपीजच्या नोट्स. बरोबर, म्हणजे 30 तिच्याकडे काय आहेत? 50च्या नोटा आहेत. ओके, आणि आपल्याला काय करायचं? फाइंड आउट तेच करायचं की हाऊ मेनी 50 रुपीज नोट्स डज शी हॅव. मग तिच्याकडे किती नोट्स आहेत? 50च्या 30 नोट्स. ओके, म्हणजे 30 नोटा आहेत 50 रुपयाच्या. ओके, मग आन्सर काय येणार आहे? शुभांगी. ओके, शुभांगी हॅज 30 notes of 50 rupees. ओके, आले लक्षात? एक्झाम्पल नंबर 7. विराट मेड twice as many runs as Rohit. The total of their score is 2 less than a double century. How many runs did each of them make? ओके, काय सांगितलंय की विराट मेड ट्वाइस ॲज मेनी रन्स ॲज रोहित म्हणजे रोहितच्या रनांच्या ट्वाइस कुणी रन बनवलेत? विराटने. ओके, मग आपण कन्सिडर जर रोहितचे रन एक्स केले तर विराटचे किती असणार? ट्वाइस म्हणजे काय असणार आहे? 2x रन त्यांनी काढलेत. बरोबर, द टुगेदर स्क्वेअर म्हणजे ह्या दोघांचा जर स्कोर म्हणजे रन्स जर एकत्र केले तर ते रन काय असणार आहेत? 2 लेस दॅन अ डबल सेंचुरी. ओके, 2 लेस दॅन म्हणजे काय? डबल सेंचुरी म्हणजे काय येणार आहे? 200.
ओके 200 रन्स. आणि त्याच्या लेस दॅन 2 म्हणजे काय 200 मधनं 2 गेले म्हणजे किती राहिले 198. ओके म्हणजे ह्या दोघांच्या जर रनांची ऍडिशन केली तर ती किती येणार आहे 198. करेक्ट. मग रोहितचे रन्स जर आपण एक्स कन्सिडर केले तर रोहितच्या डबल रन कोण करतोय विराट करतोय ते किती होणार 2x. ओके आणि दोघांच्या रनांची ऍडिशन ही काय येते लेस दॅन 2 लेस दॅन डबल सेंचुरी म्हणजे डबल सेंचुरी म्हणजे 200 त्यातनं लेस दॅन म्हणजे काय -2 करणार किती येतात 198. म्हणजे दोघांच्या रनांची जर बेरीज केली तर ती किती येते 198. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हाऊ मेनी रन्स डिड ईच ऑफ देम मेक. मग दोघांनी प्रत्येकाने किती रन काढलेत हे आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचं. मग आता बघा रोहितच्या रनांचं विराटच्या रनांशी काय केलेलं आहे रिलेशन लावलेले त्यामुळे कन्सिडर रोहितचे रन करणारे आपण एक्स. आन्सर मध्ये लेट रोहित स्कोर एक्स रन्स. रोहितने किती स्कोर केलाय एक्स रनांचा. देन रोहितच्या ट्वाइस कोणी स्कोर केलाय विराटने. देअरफॉर देन विराट स्कोर 2x रन्स. ओके रोहितच्या ट्वाइस. मग दे टुगेदर स्कोर 2 लेस दॅन डबल सेंचुरी. ओके म्हणजे दोघांचे जर एकत्र केले किती डबल सेंचुरीच्या म्हणजे किती 200 लेस दॅन 2 लेस दॅन म्हणजे काय -2 विच इज इक्वल टू 200 -2 इज 198. म्हणजे दोघांनी मिळून किती रन केले टोटल 198. ओके मग आपल्याला इक्वेशन काय मिळतंय देअरफॉर रोहितचे रन x विराटचे रन 2x आणि ह्या दोघांचे मिळून किती होतात 198. देअरफॉर x + 2x इज 3x इज इक्वल टू 198. देअरफॉर 3 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड x इज इक्वल टू काय येणार आहे 198 डिवाइडेड बाय 3. 3 ने डिवाइड केलं 3 6 18 रिमाइंडर 1 3 6 18. देअरफॉर x इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 66 आणि x काय कन्सिडर केला आपण रोहितचे रन. देअरफॉर रोहित स्कोर 66 रन्स. ओके आणि विराट किती करतोय विराट स्कोर काय रोहितच्या डबल मग रोहितचा x आहे तर विराटची किती आहे 2x इज इक्वल टू 2 × x किती आहे 66. 66 टू जा 132 रन्स. म्हणजे विराटने किती किती केले 132 आणि रोहितने किती केले 66 रन्स. ओके